शरीरं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। मी सुलेखा बरोबर पुण्याला आले। सुलेखा आहे तिकडे? शेवटपर्यंत पार्वती आजी महादेव आजोबांसोबतच होती ना, आणि ती नाहीशी झाली, पण त्याचं कारण महादेव आजोबा नव्हते ना? त्यांना हाकलवून लावलं होतं घराबाहेर। ममा सॅनिटोरियम मधून अचानक नाहीशा झाल्या आहेत। प्रिया, आपण नंतर बोलूया का प्लीज? आदिनाथ आणि शुभ्राचं, महादेव आणि पार्वतीचं उरलेलं आयुष्य जगण्यासाठी आपला जन्म झालेला नाहीये। शुभ्रा, शुभ्रा, मी निघालो ग। आदिनाथ थांबा, मी पण येते तुमच्याबरोबर, मलाही सोडा वाटेत। तू कुठे चाललीस आता? अहो राधा वहिनींकडे, मी म्हटलं नाही का होतं तुम्हाला? मला? छे, विसरलेस बघा, माझा वेंधळेपणानं वाढतच चाललाय दिवसेंदिवस। तू राधा वहिनीकडे कशाला चाललीस? कशाला म्हणजे प्रथमेशसाठी ना। शुभ्रा, तुला अजूनही वाटतं की प्रथमेशचा आणि गोदाचा संबंध आहे? नाही आदिनाथ, तुम्हाला असं का वाटतंय? मी दुसऱ्या कुठल्या तरी कारणासाठी नाही का जाऊ शकत त्यांच्याकडे? मला तसं नाही म्हणायचंय, पण आजकाल तू रोज राधा वहिनीकडे जातेस म्हणून विचारला। हो, रोजच जाते, आणि प्रथमेशसाठीच। म्हणजे? प्रथमेशच्या शाळेतल्या बाई म्हणत होत्या की आपण जर त्याला शिकवलं तर तो बोलू शकेल। खूप मेहनत आहे त्यात, पण अगदी अशक्य नाहीये। राधा वहिनी त्यांच्या परीने प्रयत्न करतातच आहेत, पण बाईंची परिस्थिती, त्यांची नोकरी, आपण सुद्धा प्रयत्न केलेच पाहिजे ना आदिनाथ। नुसती सहानुभूती काय कामाची? म्हणून आता मी सुद्धा मनावर घेतलंय, राधा वहिनींकडून साइन लँग्वेज शिकून घेते मी। प्रथमेशच्या बाईंकडून तो ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा शिकून घेणार आहे मी। प्रथमेश जर बोलायला लागला तर भाईंना आणि राधा वहिनींना किती आनंद होईल ना। आता कळलं मी तुझ्यावर इतकं प्रेम का करतो ते। यू जस्ट सिम्पली ग्रेट। देवाने तुझ्यासारखे सॅम्पल बनवायचे बंद केले असं मलाच नाही, जगातल्या प्रत्येकाला वाटेल। थट्टा करताय ना माझी? यात थट्टा काय? आता सॅम्पल म्हणालात मला, तुम्हाला काय वाटतं मला अर्थ कळत नाही त्याचा? लाडात म्हटलं ना मी। लाडात कुणी कुणाला सॅम्पल म्हणतं? मग काय म्हणू? गाववाली? काही म्हणू नका, 5 मिनिटं देवासारखे शांत बसून राहा, मी आलेच। अगं पण शुभ्रा, शुभ्रा ग, मी आय लव्ह यू। नमस्कार। नमस्कार। आपण मिसेस गोरे का? हो। मी विक्रांत भोसले, मला जरा 5 मिनिटं तुमच्याशी बोलायचं आहे। हे बघा, तुम्ही काही विकायला वगैरे आला असाल ना तर मला अजिबात इंटरेस्ट नाहीये। तुम्ही आत कसे आलात? मी वॉचमनला सांगितलं होतं कोणाला आत पाठवू नको म्हणून। नाही, वॉचमन पोलीसवाल्यांना अडवत नाहीत। पोलीस? मी इन्स्पेक्टर विक्रांत भोसले। मिसेस गोरे, मला तुमच्याशी 5 मिनिटं बोलायचं आहे। काही साधारण प्रश्न विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नांची तुमच्याकडनं उत्तरं अपेक्षित आहेत मला। प्रश्न? कोणाबद्दल? मनीषाबद्दल। मनीषाबद्दल? मनीषाच्या मृत्यूबद्दल। का का तुम्ही लोक सगळे मला छळताय? ती गेली, का तुम्ही लोक तिला पुन्हा जिवंत करून पुन्हा मारताय? मिसेस गोरे, मनीषाला न्याय मिळावा असं वाटत नाही का तुम्हाला? वाटतं ना, वाटतं, पण तुम्हाला जर का वाटत असेल तर आधी जाऊन तिच्या मुसक्या आवळा।
तिने माझ्या मुलीचा जीव घेतलाय. आतापर्यंत मी तेच म्हटलं, आताही तेच म्हणते, याच्या पुढेही मरेपर्यंत मी तेच म्हणणार. तिने माझ्या मुलीचा जीव घेतलाय. आणि मला तुमचं म्हणणं अगदी 100% मान्य आहे मिसेस गोरे, 100% मान्य आहे. पण सुलेखाला जर शिक्षा व्हायची असेल तर आय नीड युअर कॉपरेशन. सुलेखाबद्दल तुम्हाला कशी माहिती आहे? माहिती आहे, पण ती माहिती तिला शिक्षा देण्यासाठी पुरेशी नाही आहे. अँड दॅट इज द रिझन वाय आय नीड युअर हेल्प. मला हे कळत नाहीये की इतक्या वर्षांनी पुन्हा हा प्रश्न का फाळून आलाय. काही महिन्यांपूर्वी एक मुलगा आला होता, नितीन का निखिल, आणि आता तुम्ही आला. काही महिन्यांपूर्वी तुमच्याकडे जो मुलगा आला त्याचं नाव निखिल होतं मिसेस गोरे. हो. आणि अनफॉर्च्युनेटली तो आता ह्या जगात नाही. काय? हे बघा, बऱ्याच लोकांना न्याय मिळवून द्यायची जबाबदारी आहे माझ्या खांद्यावर. सो विल यू बी काइंड इनफ टू हेल्प मी? बोल शिप्रा. कुठे? पुण्यात आहेस का? ममांचा काही पत्ता लागला? नाही ग, अजून नाही. काल रात्रभर पोलीस स्टेशनमध्येच होतो आम्ही. ओ यु नो सुलेखा, तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. म्हणजे जी आई तुझ्याशी अशी वागली तिच्यासाठी तू एवढं करतेस. मम्मा आहे ग ती माझी. ह्याची आठवण तिनं ठेवली असती तर. सोड ना. तुझं काय? माझं काय, सेम ओल्ड प्रॉब्लेम. काय ग? अगं, माझ्या राहण्याच्या जागेचा प्रॉब्लेम सुटतच नाही आहे. म्हणजे जी जागा मला आवडते ना त्याचे रेट्स अनइमॅजिनेबल आहेत, आणि जे रेट्स मला परवडतात ती जागा हॉरेबल असते. ठीक आहे, मला मुंबईला येऊ दे. मे बी आय कॅन हेल्प यू. सुलेखा, म्हणजे तुझ्या घरी तुझ्याबरोबर? नाही, आपण घरमालकांशी पुन्हा एकदा बोलून बघूया ना. सुलेखा, यू आर अ डार्लिंग. आय मीन, तू एवढ्या टेन्शनमध्ये असताना तुला हे सगळं विचारणं म्हणजे. नॉट अ प्रॉब्लेम. मी मुंबईला आले की आपण बोलूया. ओके, चल बाय. ओके, बाय अँड टेक केअर. यू टू. बाय. हॅलो प्रिया, देयर इज अ गुड न्यूज. बरं आहे मिसेस गोरे, निघू मी? तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळाली? वेल, नॉट एक्झॅक्टली. मला असं काहीच कळलं नाही जे मला आधी माहीत नव्हतं. या एक्सेप्ट फॉर फ्यू इंटरेस्टिंग थिंग्स. म्हणजे तुमच्या मुलीचा आणि सुलेखाचा वाढदिवस एकाच दिवशी असणं, त्यांची मैत्री, त्यांची भांडणं, आणि मुख्य म्हणजे तुमच्या मुलीचा स्वभाव. मिसेस गोरे, मी सुद्धा काही अशा माणसांना ओळखतो त्यांच्याकडे बघितल्यानंतर का कोणाच ठाऊक, पण तुम्हाला असं वाटतं की ह्या माणसाला तुमच्या गिल्ट सिक्रेट्स माहीत असाव्यात. आणि खरं सांगतो, दे मेक यू फील रिअली व्हेरी व्हेरी अनकम्फर्टेबल. म्हणून काय त्यांचा जीव घ्यायचा? नाही, ऑफकोर्स नॉट, ऑफकोर्स नॉट. पण पुन्हा तोच प्रश्न उभा राहतो, वयाच्या 11व्या वर्षी सुलेखा असं का वागली असेल? वेडी होती ती, ॲबनॉर्मल होती. शाळेत मनीषा व्यतिरिक्त तिची एकही मैत्रीण नव्हती. मनीषाला तरी काय दुर्बुद्धी झाली. आणि मी असं ऐकलंय, म्हणजे निखिलकडूनच, सुलेखाची आई वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. भेटलो मी त्यांना. आपल्या कर्माची फळं भोगते. दुसरं काय, सतत आपल्या मुलीला पदराखाली लपवायची. माझे छाप भोवलेत तिला, आणि मला त्याचं काहीच वाटत नाहीये. तिने आणि तिच्या मुलीनेच माझ्या मुलीचा जीव घेतलाय, आणि मी काहीच करू शकले नाही.
आय कॅन अंडरस्टँड मिसेस गोरे. पण फ्रँकली स्पीकिंग मिसेस राऊत रिअली डझंट डिझर्व दिस. एनिवे मी निघतो, तुम्ही काळजी घ्या. म्हणजे नाही हे जनरली काळजी घ्या. येऊ मी. थँक्स अ लॉट. अभी तू काय करतोस इकडे? सुलेखामधला एस सुद्धा मी उच्चारणार नाही असं म्हणाला होतास तू. मी काही बोललो नाहीच आहे अभिमान. मग तू इथे काय करतोस? माझी पुण्याला ट्रान्सफर झाली अभि. विसरलास का तू? ते सगळं जाऊ दे. 2 दिवसापूर्वी मी साहेबांशी बोललो. ते मला म्हणाले तू पुन्हा गायब झालायस. आता हा काय नवीन झोल आहे? नवीन नाही रे, जे जुने झोल आहेत ना तेच मी निस्तरण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे सोड ना. काय मग त्या मनीषाची आई काय म्हणाली? अच्छा, म्हणजे तुला माहिती आहे? त्यांना भेटायला झालो होतो मी. पण झालं असं की तुझी बाईक दिसली इकडे. मी म्हटलं इन्स्पेक्टर साहेब आपल्या आधीच पोहोचलेत, मग आपण बाहेरच थांबावं. उगीच पोलीस कारवाईमध्ये ढवळाढवळ कशाला, नाही का? पण तुला अचानक इथे याची गरज का भासली? तुझा तर विश्वास होता ना सुलेखावर, तुझ्या सुलेखावर. होता नाही आहे. पण मी म्हटलं की इतरांनी मला अक्कल शिकवण्यापेक्षा मी स्वतःच जाऊन माहिती करून घेतो ना काय आहे ते. आली अक्कल? ती माझ्याकडेच होती. ती मला सोडून कुठेही गेली नव्हती. गुड. चल अभि, अनायसे तू इथे आलाच आहेस तर तुला एका व्यक्तीची ओळख करून देतो. हो, मी तुझ्या गर्लफ्रेंडला घेऊनच आलेस का इकडे? क्रॅप अभि, तू चलच अभि. या व्यक्तीची मला तुझ्याशी भेट घालून द्यायचीच आहे. तुझं आणि ममांचं शेवटचं बोलणं कधी झालं सुलेखा? काही आठवत नाही मला. दिवाळीत कधीतरी एकदा फोन केला होता मी तिला. त्यानंतर कधीच नाही. खूप करावासा वाटतो पण नाही करू शकत. माझा नुसता आवाज ऐकला तरी ती व्हायलंट होते. माहिती आहे ना तुम्हाला? म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये तू त्यांच्याशी कधीच काहीच बोलली नाहीस. तुम्हाला काय वाटतं जीजू? मी मम्माला फोन करून धमक्या देते आणि म्हणून ती सॅनिटोरियम मधून पळून गेलीये? हे तू म्हणतेस सुलेखा, मी नाही. न बोलून असंच म्हटल्यासारखं आहे नाही का जीजू? मी फक्त माझ्या मनातली शंका बोलून दाखवली. खरं सांगू जीजू, तुम्हाला सगळ्यांना जशी मी वाटते अशी मी खरंच असते ना, तर मम्माने सॅनिटोरियममध्ये कायमचं बंदिस्त राहणं माझ्याच फायद्याचं ठरलं असतं नाही का? ती तिथे राहिली असती तर माझ्या मार्गातला एक अडथळा कायमचा दूर झाला असता. मग मम्माला आम्ही तिथून पळायला
प्रवृत्त करून माझ्याच पायावर धोंडा का मारून घेईन? एवढे सगळे प्रश्न विचारताना मग हाही प्रश्न विचारा स्वतःला. बसा, चहा घेऊन येते. निदान तुमची झोप तरी उडेल. पण तरी मला असं वाटतं की तू त्या काली कर्मावालीबद्दल सुलेखाला उगीच सगळं सांगितलंस. का सगळं नाही, माझं वजन सॉलिड लपेट मारली. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी त्या मूर्तीबरोबर एक पर्टिक्युलर विधी केला तर त्यातले पावस जागृत होतात वगैरे वगैरे. अगं पण त्याने काय फरक पडतो? फरक पडलाय. सुलेखाचा माझ्यावर विश्वास बसलाय. आता ती मला आधीसारखं हिडीस करत नाही. इनफॅक्ट ती मला म्हणाली की ती जेव्हा मुंबईत परत येईल ना, ती घर शोधण्यात मला मदत करेल. प्रिया, आपण भुयाराच्या गर्भात आत खोल शिरत चाललोय. पण जास्त खोलवर अंधारही जास्त असेल क्षिप्रा. डोंट वरी. वरी तर माझ्या 5वीलाच पुजली. तो विक्रांत माझ्या डोक्यात जायला लागलाय आता. कोण विक्रांत? इन्स्पेक्टर भोसले ग. अगं त्याला ममांबद्दल सांगायला मी सारखा फोन करते, पण हा माणूस माझा फोनच घेत नाहीये. अरे तुला काही टाइमपास म्हणून फोन करते का मी? ममांचा प्रश्न आहे आणि हा. अगं कामात असेल. 2 मिनिटं फोनवर फक्त ऐकायचंय. SMS करून ठेव. अशा गोष्टी SMS वर नाही लिहिता येत ग. आणि काय लिहू मी? डिअर इन्स्पेक्टर, मम्मा इज डिसअपियर्ड. प्लीज कॉल बॅक, मॅटर ऑफ अर्जन्सी, एवढंच लिही. हे मला त्याला कळलं असेल. 35 मिस्ड कॉल्स दिलेत मी. 36. करणारच नाही आता परत फोन. परत तेच. प्रथमेश, हा सोपान आहे? सोपान. सोपान. थांब थांब, मी तुला लिहून दाखवते. सोपान. हो, सोपान सोपान. प्रथमेश, हे काय सांगतोयस तू? प्रथमेश, मला काहीही कळत नाहीये. प्रथमेश, मला काहीही कळत नाहीये. सोपानी तुला मारायचा प्रयत्न केला होता? नाही. काही प्रश्नांची उत्तर सोपानच देऊ शकेल. मला त्याच्याशी बोलायलाच हवं. कुठे आलोय आपण? एका अशा ठिकाणी जिथे तुला तुझी अक्कल परत मिळेल. कुठे आलोय आपण? मला सरळ उत्तर हवेत माझ्या प्रश्नांची. कोण आहे इकडे? आहे एक व्यक्ती जिला भेटल्यावर तुला कळेल तुझी सुलेखा काय चीज आहे. मला नाही भेटायचं. वेट अभिमान, वेट.
अभि, अभि मला माहित नाही तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता की नाही, बट लेट मी इंट्रोड्यूस यू टू हर. मिसेस राऊत, हा अभिमान सरंजामे, माझा मित्र. आणि अभिमान, ह्या शोभना राऊत, सुलेखाच्या आई.